कसं आहे पब्लिक, हसताना हसायलाच पाहिजे. मी हर्षदा काळे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज खूप दिवसांनी ब्लॉग टाकते मी. तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर जोडून खाली वावरात औषधं माराय पाटील गेले होते. म्हणलं आता मागून त्यांना म्हणलं नंतर मी ट्रॅक्टर घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही औषध मारायला सुरुवात करा. मग ट्रॅक्टर वगैरे चावी वगैरे घेऊन आले मी. ट्रॅक्टरनंतर चालू वगैरे केला. म्हणलं खाली वावरात जायचं म्हणलं आपलं सगळं तयारी नशी वैरण बिरण यातनी घेऊन यायची होती. औषधं मारू लागत होतं, सालपेटं सोडायची होती, सगळंच एकाच दिवशी करायचं होतं. त्याच्यामुळं मग ट्रॅक्टर ओळवून घेतला. तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टर गाडी बिडी चालवणं मला काही येत नव्हतं लग्नाच्या आधी. नंतर पाटीलने ट्रॅक्टर वगैरे शिकवला. मोठी गाडी पण ती तुम्हाला दिसत असं मोठी गाडी ती मला चालवायला शिकवली. आणि मग नंतर मी ट्रॅक्टर वगैरे ओळून घेतला. त्याला गाडा जोडायचा होता. गाड्यामध्ये 2 टप न्यायचे होते. तुम्हाला मी दाखवते ते 2 मोठे टप. ढीग पण भरायचे होते. आम्ही काल घोसाळी खुरपून झाली होती आमची. ते घोसाळ्याच्या वावरातले ढीग भरायचे होते गबाळाचे. पाटीलला म्हणलं तुम्ही फवारून घ्या, तोपर्यंत मी ट्रॅक्टर घेऊन येते खाली. पण काही गाडा काय बसतच नव्हता. मग जरा त्याला उचलून जरा एक साईडला ठेवला आणि व्यवस्थितरित्या बसून घेतला. त्याला बसून वगैरे घेतला आणि मग त्यानंतर ट्रॅक्टरला मी जोडून घेतला. पण टप आणायचे राहिले होते गोठ्यामधून. चला मग तुम्हाला आता गोठ्या दाखवते आमचा. तुम्ही लई दिवस झाले असं बघितला नाही. म्हशींचा गोठा, गायांचा गोठा दाखवते. म्हशी आता आम्ही सोडतो बघा. हा आमचा गायांचा गोठा एकदम जीवन चकाचक गाया बसल्या होत्या. सकाळचाच नाही का, म्हणजे सकाळचंच हे होतं वातावरण. म्हशींना पण सोडायचं असतं आम्हाला. आता आम्ही गाय म्हशी दोन्ही पण रोज सोडतो रानात चरायला. आणि पावसाळ्यामुळं गवळ पण म्हणजे गवत जास्त आले ना आता डोंगरावरती, आणि मग म्हशींना आणि गायांना पाय मोकळं करण्यासाठी आम्ही रानात चरायला नेतो. मग टप घेतला, पण आऊन एक टप काय सापडतच नव्हता. मग दोन्ही टप पाटील म्हणले मी एक भरू लागतो, तू एका टपाडात भरून दे, मी एका टपाडाने टाकीतो. म्हणलं चालतंय. मग दोन्ही टप घेतले आणि निघाले होते मग खाली वावरात. ते बघा तुम्ही बघा, दोन्ही टप घेऊन आता चालले वावरात. काही कामं असल्यामुळं ब्लॉग टाकायला जमत नाही, एडिटिंग करायला जमत नाही. कधीमध्ये असतात माझे ब्लॉग इकडनं तिकडनं, तुम्ही बघत जा. आता बघा मी तुम्हाला ट्रॅक्टर माझ्या नवऱ्याने मला आधी ट्रॅक्टर शिकवला वगैरे व्यवस्थित. लग्न झाल्यानंतर बघा मी ट्रॅक्टर चालवते, तुम्हाला पण दाखवते. मला हे ट्रॅक्टर वगैरे काही चालवता येत नव्हतं, पण आता कसं आहे वेळेकाळेला शिकायला लागतं. नाही शिकून जमतं आहे का. मग ट्रॅक्टर वगैरे खाली आणला आणि पाटीलचा फोन आला, टोमॅटोचा कॉक हर्षदा चालू कर नाही का. मी मोटर चालू केली म्हणून टोमॅटोच्या वावरात आले, चालू बिलू केला कॉक. आणि मग पाटीलला खाली घोसाळ्याच्या वावरात पाटील खाली होते, त्याच्यामुळे घोसाळ्याच्या वावरात त्यांना पाणी घेऊन आले. म्हणलं त्यांना ताण लागली असं ना, आता बराच वेळ झाले खाली गेलेत, म्हणून पाणी आणि औषधं घेऊन खाली चालले होते. चला मग तुम्हाला दाखवते. आम्ही घोसाळ्यात नाही का, म्हणजे फुलकाळ्यांवरती माशा बसतात ना, त्याच्यासाठी आम्ही त्या बॉटल अडकवल्या होत्या. बघा त्याच्यात माशा पडलेल्या आहे बघा. म्हणजे ज्या माशा येतात ना, त्यात आम्ही एक औषध आहे ते 10 थेंब टाकलेले त्या बॉटलमध्ये. त्यात आपोआप बरोबर पडतं त्या बॉटलमध्ये. तुम्हाला पण नाही का, म्हणजे असं माशा वाटत असेल वावरात आपल्या एखाद्या फळपिकावरती, तर ते तुम्ही उपाय करू शकता. आपल्या याच्यात बियाण्यांच्या याच्यात तो ड्रॉप भेटतो, त्याचे 10 थेंब बॉटलमध्ये टाकायचे आणि बरोबर माशा वासाच्या याने त्या बॉटलमध्ये येऊन पडतात. मग आता मी घोसाळ्याच्या वावरातून चाललेले बघा. आता पाटीलपाशी आलेत खाली. पाटीलला पाणी बिणी दिलं प्यायला. आणि बघा इकडं मागं औषध मारायचं होतं ते मागच्या वावरात. कॅन्डांनी पाणी आणलं नदीवरून. पाटीलने माझ्या आधीच आणलं होतं तशी 2 कॅन्डे. तेव्हा पाटीलला पाणी प्यायला आणलं. मला म्हणत होते काढ माझी व्हिडिओ काढ, मी पण बघतो तू टाकीती का नाही. तर मग त्यांना घेतलं थोडंसं व्हिडिओ. तुम्ही बघू शकता बघा पाणी आणलेलं. तर ते पंप भरते, ते एकच पंप राहिला होता मारायचा. मी उचलू लागत होते, मला म्हणले राहू दे तू व्हिडिओ काढ. मग व्हिडिओ काढून घेतला. ते बघा त्यांची फवारणी चालू झाली. मला म्हणले अजून एक कॅन लागन पाण्याचं, तू नदीवरून खाली जा आणि नदीवरून घेऊन ये. नदी काय जवळच आहे सांगा. मी चाललेले नदीपाशी खाली, तिथून काही 2 सेकंदाची नदी. मागं सोयाबीनचं वावर आहे मस्त. आपली रंगरंगीत चालले होते कॅन घेऊन. म्हणलं पाणी घेऊन यावं खालून. बघा असं असते आमच्या इथून असं झाडाझुडपातून खाली जायला लागतं. मग तिथून खाली जाता आता पाय धुसला होता काटा, तो काढला बिडला ना. आता चालले खाली पाणी आणायला. बघा आता इथून झाडातून पार खाली नदी का जायला लागतं, दिसलं का.
आम्ही आमच्या नदीच्या पलीकडे ठाकूर पिंपरी आहे, आम्ही अलीकडे काळे पिंपरी, त्याच्यामुळे समोरची स्मशानभूमी वगैरे सगळं दिसतं. बघा आता नदीचं पाणी कमी झालेलं ते बघा मागं स्मशानभूमी ती ठाकूर पिंपरीची स्मशानभूमी. आम्ही नदीच्या अलीकडे काळे पिंपरीत. मग पाणी या का तुम्हाला दाखवते, पाणी गढूळ आहे आमचं लई सध्या. मग म्हणलं कॅन भरून घेऊन जावं आता, आणि मग कॅन वगैरे भरलं आणि मग निघाले परत वरती. पाटीलला पाणी बिनी दिलं, सगळं भरून दिलं. पंपात फवारणी झाली तेव्हा पाटील फवारीत पुढं चाललेले. आता वरच्या वावरात मारायचं आहे थोडंसं, बांधांवरती गबळ झालेत ना, त्याच्यामुळे वरच्या वावरांमध्ये मारायचं चाललं आहे. तर मग पाटील म्हणलं तुम्ही पुढं चाला, मग जाऊ. तोपर्यंत मग पप्पांचा फोन आला, मला म्हणले मला म्हशी गाया बिया सोडून द्या हर्षदावरती. मग घरी आले, पप्पांना गाया म्हशी सोडून दिल्या. पप्पांनी आज म्हशी का चालले होते, पप्पांना देवळापर्यंत